आनंद तुमचा, रंग आमचा। ₹1 व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर बाप म्हणून मी भूमिका मांडली आहे, पार्थ पवार भूमिका मांडणार का, या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर। मी कधीही चुकीची गोष्ट करत नाही। माझं नाव वापरून कोणी चुकीचं काम करण्यास सांगत असेल तर अधिकाऱ्यांनी करू नये, अजित पवार यांचं आवाहन। चुकीचं काम केल्यास कारवाई ही व्हावी, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा गेम करायचा त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते, रोहित पवार यांची टीका। पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासून प्रयत्न सुरू असल्याची माहिती। पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला FIR दाखल। इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय। निलंबित पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ही माहिती। जमीन हडपणं हा अजित पवार यांचा धंदा, पार्थ पवार वारसा चालवताय। सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पुणे जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरे यांची बैठक। मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवरती मनसे नजर ठेवणार, सूत्रांची माहिती। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मातोश्री परिसरात ड्रोनच्या घिरट्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप। मात्र पॉड टॅक्सीच्या सर्व्हेसाठी MMRDAने परवानगीनेच ड्रोन उडवला, मुंबई पोलिसांचं हे स्पष्टीकरण। शिवसेना फोडण्यासाठी भाजपनं रसद पुरवली, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतो, मात्र शिवसेना संपत नाही, विनोद घोसाळकर यांची ही टीका। आता रस्तीपासून बाहेर या, फडणवीस, शिंदे आणि अजितदादा कामं करतायत, त्यावर बोला, दरेकरांचं घोसाळकरांना उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावरती। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं, जवळपास 2500 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी।